माझ्या समोर एक आदर्श शाळेचा बोर्ड आहे आणि हा बोर्ड महूद पंढरपूर रोडवरती आहे. तुम्हाला हा चित्र पाहिल्यानंतर समजून येत असेल. इकडं पंढरपूर आहे, इकडं महूद आहे आणि हा बोर्ड आहे. आणि हा समोरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता हे शाळेकडे जाय साधारणपणे 500 मीटर अंतरावर शाळा आहे. आणि इथे एक लाईट आहे. म्हणजे हा विषयच बोलण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. इथून लाईट त्या शाळेला नेलेली आणि लाईट कशी नेली जे रस्त्याच्या एका साईडनं नेलेली. मग ते लाईटचा पराक्रम कसा आहे, इंजिनियर काय बघतो काय नाही बघा. हे तारा एखाद्या दोऱ्या बांधलेल्या असतात ना, अशा पद्धतीनं हे तारा 10 फुटापर्यंत खाली आलेले आहेत मित्र. किती? 10 फुटापर्यंत. समोर डाम दिसतोय, ही गॅप दिसतोय, ही तारा कच्चून जर आपण हुडी मारली तर ह्या ताराला थटकाच्या मापाच्या स्पर्श करण्याच्या वायरी ही मोठ्या हाय व्होल्टेजच्या लाईटी नाही, त्या अगदी साध्या घरापर्यंत लाईट जाते. आता त्याचा पराक्रम बघा. हे डाम, हा डाम कसा मोडलाय बघा. किती दिवस झाला असेल हा डाम मोडून. काय विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळायचं आहे का आपणाला. आणि हो का ही शिक्षण संस्था आणि ह्या भागातली एक नामांकित शाळा आहे. आमचा मुलगा आदर्श शाळेला आहे म्हणून सांगतात. आणि आदर्श शाळेला लाईट बघा, हो का ही लाईट हे समोर येते, हे तुटून विद्यार्थीच्या अंगावरती पडली, गाडीवरती पडली, बसेस आहेत. ह्याला जे जोखमदार कोण आहे? हा डांब आहे. इकडे एक डांब लावलाय खाली, इकडं स्टे लावलाय आणि त्यानं मान मोडून टाकली. हो, कशी लाईट जायची, कशी लाईट व्यवस्था. आणि हो हे समोर हे तारा, कशा तारा आहे त्या. आणि हे स्मार्ट मीटर, डिजिटल इंडिया, मेकिंग इंडिया याच्यामध्ये आपण बसतो का. हे तारा कसे आहेत, तारा ह्याच्यातून जाळ किती पडतो, गोळे किती पडतात. ही विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे मित्रांनो. हा कुठंतरी थांबला पाहिजे आहे. MEC बोर्डाने ह्याचं लक्ष दिलं पाहिजे. इथला वायरमॅन काय करतो काय नाही काय माहिती. बघा ना तुम्ही, हे झाड तोडलंय. ह्या तारांना ढापक असतात म्हणून ह्या झाडाला कसं डाचळलंय बघा ना. तोडणारा किती शहाणा असेल, मनाला येईल तसं तोडायचं. ह्यात एक झाडात एक जीव आहे, ही विसरून जायचं, फक्त लाईटच न्यायची घरी. एवढंच उद्दिष्ट, बाकी काय आहे. हवा कसं डाचळलंय. समोर शेतकऱ्याचं शेड आहे तसंच ठेवायचं. ह्या झाडांना